तर इकडे बुलढाण्यात लोकसभेसाठी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होते। 84 टेबलवरती मतमोजणीच्या एकूण 24 फेऱ्या पार पडणार आहेत। दुपारपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे। मतमोजणीसाठी प्रशासनाकडून तयारी आता पूर्ण करण्यात आलेली आहे। मतमोजणी केंद्राबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांनी। दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा लोकसभेसाठी जे आहे 26 एप्रिल रोजी मतदान पार पडलेलं आहे आणि त्या दिवशीपासून जे आहेत सर्व ईव्हीएम मशीन या मलकापूर रोडवरील ITI कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। ITI कॉलेजमध्ये जी स्ट्रॉंग रूम आहे, या स्ट्रॉंग रूम परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दल असेल, महाराष्ट्र पोलीस असेल यांचा 3 लेअरमध्ये या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि उद्या जे आहे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे। मतमोजणीची जी तयारी आहे ही निवडणूक आयोगाकडून पूर्णपणे करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हा मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। सर्व कर्मचारी या ठिकाणी जवळपास 1600 कर्मचारी हे मतमोजणीसाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आणि आपण जर पाहिलं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि एका विधानसभा मतदारसंघासाठी एका वेळी 14 टेबलवर ही मतमोजणी केली जाणार आहे। एकूण 6 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच वेळी 84 टेबलवर ही मतमोजणी केली जाणार आहे आणि अशा एकूण 24 ते 25 फेऱ्या ज्या आहेत ह्या मतमोजणीच्या होणार आहेत। त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत जे आहे जवळजवळ निकाल आपल्या हाती येणार आहेत। खरं पाहिलं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये ही तिहेरी लढत जी आहे आपल्याला पाहायला मिळेल। अतिशय चुरशीची ही लढत झाली होती आणि आता ही प्रमुख जे 3 उमेदवार आहेत हे आपल्या विजयाचा या ठिकाणी दावा करतायत। परंतु उद्या दुपारपर्यंत निकाल हाती आल्यानंतर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं संसदेत कोण नेतृत्व करणार हे जवळजवळ निश्चित होणार आहे आणि त्यामुळे आता राजकीय पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील यांची उत्कंठा जी आहे ती आता शिगेला आपल्याला आल्याचं पाहायला मिळते आणि उद्या सकाळी 8 वाजल्यापासून याच ठिकाणी जी आहे मतमोजणीला सुरुवात होणार आहे। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।